लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 17वा हप्ता आणि 18वा हप्ता आताच जमा झाला. वाटप सुरू झाली आणि अखेरकार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले. हे बघा, तुमची प्रतीक्षा अखेरकार संपलेली आहे. तुम्ही भरपूर दिवसापासून वाट बघत होते बहिणींनो. आणि हे बघा, पहिल्या टप्प्यात तुम्हाला 1500 रुपये आले असतील. मेसेज चेक करा, सर्वांनी मेसेज चेक करा. पहिला मेसेज आलेला आहे तो म्हणजे 1500 रुपये नोव्हेंबरचा. त्यानंतर दुसरा मेसेज लगेच त्यानंतर 1-2 तासानंतर आलेला आहे आणि तो दुसरा मेसेज पण 1500 रुपयाचा आलेला आहे. आणि जे काही 1500 रुपये दुसऱ्या मेसेजमध्ये आलेले आहेत ते डिसेंबरचे आहेत. म्हणजे मिळून 3000 रुपये, म्हणजे टप्प्याटप्प्याने 1500 दोनदा आले 3000 रुपये. तर लाडक्या बहिणी प्रचंड खुश. तसेच महत्त्वाचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये 21,341 रुपये संदर्भात पण अपडेट पाहायला भेटणार आहे. 21,341 रुपये संदर्भात काय अपडेट आहे तुम्हाला समजेलच, परंतु एक अजून धक्कादायक आणि जबरदस्त अपडेट आलेले आहे. ते अपडेट तुम्हाला मी इथे दाखवत आहे. बघा अपडेट काय आलेलं आहे तुम्ही समोर स्क्रीनवरती बघू शकता. अन्यथा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद, भर चौकात दवंडी, महिलांचा गोंधळ, प्रशासनात खडबड. हे बघा, महिलांचा गोंधळ सुरू झालेला आहे. भर चौकात एक अशी दवंडी देण्यात आलेली आहे ज्यामुळे महिलांचा गोंधळ इथे झालेला आहे. प्रशासनात खडबड झालेली आहे. काय आहे नीटपणे समजून घेऊया, अन्यथा लाभ बंद होईल असं सांगण्यात येत आहे. तर नवीनच अपडेट आलेला आहे, त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. माझ्या सर्व माता बहिणींचं, लाडक्या बहिणींचं स्वागत आहे. शासनाने असा एक नवीन निर्णय घेतलेला आहे ना, त्या निर्णयामुळे आता महिलांमध्ये खडबड उडालेली आहे, महिलांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. हे बघा, ही बातमी एवढी जबरदस्त आलेली आहे ना, त्यामुळे सर्व महिलांमध्ये गोंधळ उडालेला आहे. तात्काळ तुम्हाला आता KYC तर तुम्हाला करावीच लागणार आहे. KYCचा विषय नाही इथे, तर वेगळाच विषय आता समोर आलेला आहे आणि तो विषय आहे बचत गट संदर्भात. बचत गट संदर्भात नवीनच विषय आलेला आहे आणि तुम्हाला ते काम करावं लागणार आहे, नाहीतर डायरेक्ट हप्ता बंद होणार आहे आता. तर बघा काय आहे विषय समजून घेऊया. तत्पूर्वी लाडक्या बहिणींना, ज्या बहिणी पात्र आहेत, आता सध्या तरी तुम्हाला हा हप्ता देण्यात येत आहे 1500 रुपयाचा सर्वांना. तुम्ही हे काम केलेलं नसेल किंवा ते काम केलेलं नसेल तरीही तुम्हाला आता सध्या तरी 1500 रुपये नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे दिले जात आहे. परंतु पुढे चालून तुमचा हप्ता बंद होऊ शकतो जरी तुम्ही हे काम केलं नसेल तर. तर कोणकोणते ते काम आहेत ते आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, सर्व कामाची माहिती आहे. आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे आपल्या चॅनलचा व्हिडिओ 26-27 मिनिटाचा असतो, परंतु या 26-27 मिनिटामध्ये तुम्हाला टॉप बातम्या पाहायला मिळतात. ओके, या बातम्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत, फक्त आपल्या चॅनलवर या बातम्या तुम्हाला पाहायला मिळतात. तसेच शेतकरी भावांसाठी अपडेट असो किंवा काही इतर महत्त्वाचे अपडेट असो, सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. माझी एक विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला हाईप पण द्या, हाईपचं बटन असेल तिथे. ठीक आहे, तुमचे काही प्रश्न असेल तर ते पण कमेंट करून सांगू शकता. चला आता आपण जाणून घेऊया नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता किती जणांना आज वाटप सुरू झाला. तुम्हाला आला नसेल तर आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल बघा. चला, तुमच्या खात्यामध्ये हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला आज मी वेळ सांगणार आहे. आज कोणत्या वेळेत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहेत त्याबद्दल माहिती, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. एवढ्या यूट्यूबवरती तुम्हाला ही माहिती कोणीच सांगणार नाही. हो लाडक्या बहिणींनो, ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही. अशी माहिती तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे, सर्व बहिणींसाठी, राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, माझ्या लाडक्या बहिणींसाठी खास अपडेट. हे बघा, तर भरपूर जिल्ह्यात वाटप सुरू झाले आज. तर ते जिल्हे जे आहेत, तुम्हाला जिल्हे सांगतो मी, तर जवळपास
25 जिल्हे आहेत जिथे हप्ता वाटप आज सुरू झालेलं आहे. तुमच्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं नसेल काही टेन्शन नाही. आता या 25 जिल्ह्यामध्ये डायरेक्टली सर्व जिल्ह्यात वाटप लगेच होत नाही. काही आता जिल्ह्यामध्ये किती गाव असतात तुम्हाला चांगलंच माहीत आहे, तालुके गाव असतात, त्यानुसार मग काही तालुक्यात मग काही गावात हप्ता येतो. मग हळूहळूपणे हे बघा, हप्ता हा डायरेक्टली जमा होत नाही, हळूहळूपणे हप्ता येत असतो. त्यामुळे बाकीच्या बहिणींच्या खात्यामध्ये जरी 1500 रुपयेचा आणि डिसेंबरचा पण 1500 रुपयेचा, नोव्हेंबरचा 1500, डिसेंबरचा 1500 रुपयेचा हप्ता अजून आलेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पण या वेळेत हप्ता येऊ शकतो. ती वेळ काय आहे तुम्हाला सांगतो मी. ऑलरेडी काही बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता येणे सुरू झालेला आहे, वाटप सुरू झाले. चला सांगतो मी तुम्हाला सर्व. आता जी माहिती आपण पहिले बघणार आहोत, एक दवंडी देण्यात आलेली आहे ज्यामध्ये महिलांचा गोंधळ झालेला आहे. ती अपडेट काय आहे, ती अपडेट पहिले सर्वप्रथम आपण इथे समजून घेऊया. बघा, चला हे बघा, अन्यथा लाडकी बहीण योजना बंद, लाभ बंद, भर चौकात दवंडी, महिलांचा गोंधळ, प्रशासनात खडबड. हे बघा, बचत गटात नाव नसलेल्या महिलांनी तातडीने आपले नाव नोंदवावे, अन्यथा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद केला जाईल, शिवाय इतर शासकीय योजनांचा लाभही थांबवला जाईल, अशी अजब सक्ती खामगाव तालुक्यातील काही गावांमध्ये करण्यात आल्याने महिलांचा गोंधळ उडाला आहे. बघा, तर ही बातमी काय आहे नीटपणे समजून घेऊया. हे बघा, लाडकी बहीण योजनेचा जरी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल बहिणींनो, तर तुम्हाला बचत गटात नाव तुमचं नोंदवावे लागेल. आणि ही जी माहिती आहे, ही जी बातमी आहे, ही खामगाव तालुक्यात ही घटना घडलेली आहे. ही सक्ती दिली जात आहे गावांमध्ये, असं यामुळे महिलांचा गोंधळ उडालेला आहे. मग खरंच बचत गटात नाव नोंदवावे लागेल का? शासनाने असे आदेश काढले का? चला त्याबद्दल आपण समजून घेऊया. हे बघा, ग्रामपंचायतीमार्फत दवंडी देऊन या संदर्भातील निर्णय सांगण्यात आला आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कुटुंब समावेशनाचे काम केले जात आहे. या माध्यमातून अधिकाधिक महिला समूहांना समाविष्ट करून घेण्यासाठी गावांमध्ये दवंडी दिली जात आहे. मात्र ही दवंडी देताना बचत गटात ज्या महिलांचे नाव नाही अशांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबवला जाईल. तसेच काही ग्रामपंचायतींनी रेशन कार्डमधून नाव वगळण्यात येईल. शासनाच्या विविध योजनाही बंद केल्या जातील असा दवंडीचा मजकूर लिहून दिला गेला आहे. बघा, तर खामगाव तालुक्यातील फत्तेपूर, लाखनवाडा, पाडशी खुर्द, संभापूर, पडशी, शहापूरसह 7 ते 8 गावांमध्ये ही दवंडी देण्यात आल्याची माहिती आहे. तर बचत गटाचे काम करणाऱ्या ग्राम सखींना बचत गट वाढीसाठी कार्य करावे लागते. त्यांनी ग्रामसेवकांचा आधार घेतल्याचे सांगितले जात आहे. तर शासकीय काम असल्याने ग्रामसखींना केलेली ही मदत आहे की ग्रामसेवकांनी महिलांच्या सहभागासाठी दिलेली दवंडी प्रशासकीय टार्गेट तर नाही तर अशी ही चर्चा ग्रामीण भागात रंगली आहे. हे बघा, अशी कुठलीही माहिती शासनाने काढलेली नाही. ज्या गावात खामगाव तालुक्यात जे काही ही दवंडी दिली जात आहे तर ते बचत गटासाठी ते बोलत असतील. म्हणजे असं बोलतात ना की तुम्ही या बचत गटात नाव नोंदणी करा नाही तर तुमचा लाभ बंद होईल. म्हणजे एक सक्ती देण्यास सक्ती कशी असते, सक्ती संदर्भात तसं आहे ते. परंतु असं कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही बरं की तुम्हाला बचत गटातच नाव नोंदवावं लागेल. शासनाने जरी तसा आदेश काढलं, मंत्री आदित्य तटकरे मॅडमांनी जर तशी घोषणा दिली तर मग ते करावं लागेल. परंतु तशी घोषणा अजून दिलेलीच नाही. त्यामुळे टेन्शन घेण्याची काही गरज नाही की तुम्हाला बचत गटमध्ये नाव नोंदवावं लागेल तेव्हाच तुम्हाला हप्ता मिळेल, असं काही नाही. सर्वांना हप्ता भेटणार आहे, काही टेन्शन नाही. असं नाही की बचत गटमध्ये नाव असेल तरच हप्ता मिळेल, असं नाही बहिणींनो. जरी तुमचं बचत गटमध्ये नाव नसेल तरी तुम्हाला हप्ता भेटणार आहे. काही टेन्शन घेऊ नका, घाबरू नका. मी तुम्हाला खरी माहिती सांगता येते. परंतु ज्या ठिकाणी असं केलं जात आहे तर तिथे असं काय केलं जात आहे ते समजत नाही. तिथे असं सक्ती का दिली जात आहे त्या गावामध्ये काय ते समजत नाही. ठीक आहे, जसं असो तसं तिथे जसं ही सक्ती दिली जात आहे ते त्यांचं ते बचत गटचे ते नाव
त्यांचे वाढायला पाहिजे, त्यामुळे ते करत असतील तसं ठीक आहे, आपल्याला त्याच्याशी काही घेणदेण नाही. परंतु असा काही निर्णय शासनाने घेतला नाही हे स्पष्ट आहे. तुमच्या बचत गटात नाव नसेल तरी तुम्हाला लाभ भेटेल, काही टेन्शन नाही. चला पुढे बघा माहिती आता. चला पुढे बघा. लाभ मिळत नसताना नवे संकट. आधीच 2-3 महिने लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही. अशा स्थितीत आता बचत गटात नाव नसल्याने लाभ बंद करण्याचे फरमान सोडल्याने महिलांमध्ये लाभापासून वंचित राहण्याची भीती वाढली आहे. दरम्यान ही चूक तात्काळ सुधारावी असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत. बघा, तर ही चूक आहे, जिथे त्या गावात बोललं गेलेलं आहे ही पूर्णपणे चूक आहे आणि प्रशासनाने पण याला विरोध केलेला आहे. बघा, तर चूक तात्काळ सुधारा. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानांतर्गत कुटुंब समावेशनाचे काम केले जात आहे. या माध्यमातून अधिकाधिक महिला समूहांना समाविष्ट करून घेण्यासाठी गावांमध्ये दवंडी दिली जात आहे. या दवंडीचा आशय महिला अभियानात समावेश झाल्यानंतर अधिकाधिक शासकीय योजनांचा लाभ मिळावा असा होता. मात्र बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये अभियानात समाविष्ट न झाल्यास शासकीय योजना, लाडकी बहीण योजना, रेशन योजना बंद होतील अशी दवंडी दिल्याने निर्देशनास आले आहे. ही चूक तात्काळ सुधारावी असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत. बघा, मी तुम्हाला आधीच बोललो, या संदर्भात स्पष्ट माहिती दिली की शासनाने असं कुठलाही GR किंवा कुठलीही अशी माहिती दिलेली नाही की तुम्हाला जे काही बचत गटमध्ये पहिले तुमचं नाव नोंदवावं लागेल मग तरच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, असं शासनाने सांगितलेलंच नाही. हे जिथे ज्या गावात त्यांनीच स्वतःचं ते हे करून टाकलेलं आहे, म्हणजे त्यांनीच हा जो काही आहे एक प्रकारे अफवा आपण म्हणू शकतो, ती अफवा त्यांनी उडवली. परंतु ती आता प्रशासनाने म्हटलेलं आहे की तुम्ही जी चूक केलेली आहे ती चूक सुधारा आणि अशी कुठलीही दवंडी देऊ नका ज्यामध्ये महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल. तर सर्व बहिणींना लाभ भेटणार आहे, दुसरं काहीच नाही बहिणींनो. फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला फक्त KYC करायची आहे, KYC बस. दुसरं तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्हाला लाभ 100% मिळेल. दुसरं तुम्ही काहीच करू नका. ओके, तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आता आपण जाणून घेणार आहोत हप्ता जो आहे नोव्हेंबरचा पहिला मेसेज आला, त्यानंतर डिसेंबरचा दुसरा मेसेज आला, त्याबद्दल माहिती आपण समजून घेणार आहोत. किती बहिणींना हप्ता जमा झाला त्याबद्दल आपण माहिती बघूया. तर लाडक्या बहिणींनो, हे बघा, जी माहिती आली ती नवीन माहिती, ती माहिती पण तुम्हाला क्लिअर करून सांगितलेलं आहे. मी आता तुम्हाला सुरुवातीला बोललेलो आहे की नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता 3000 रुपये संदर्भात तुम्हाला बोललो. त्यानंतर मी तुम्हाला बोललेलो आहे 21,341 रुपये संदर्भात. ही अपडेट पण तुम्हाला पुढे भेटेलच, काही टेन्शन घेऊ नका. हे बघा, ज्याप्रमाणे उशीर झालेला आहे हप्ता येण्यास, त्यामुळे महिलांमध्ये तसंच गोंधळ निर्माण झालेलाच आहे पहिलेच. आणि अजून हे काही अफवा उठवतात आहेत, ज्या गावात ही अफवा उठली मागच्यावेळी बचत गटाचा संबंध, तर ते काही विषयच नाही. तर बचत गटाचा विषय काहीच नाही, तुम्हाला कुठेच नोंदणी द्यायची गरज नाही, हप्ता सर्वांना भेटणार आहे. परंतु हप्ता उशीर झाला त्यामुळे महिला टेन्शन घेत आहेत, तर टेन्शन घेण्याची काही गरज नाही. आता वाटप जे आहे ती सुरुवात करण्यात आलेलं आहे. 1500 रुपये पहिले तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, ते म्हणजे नोव्हेंबरचे 17वा हप्ता. हा हप्ता ऑलरेडी पहिलेच फार या हप्त्याला येण्यास उशीर झालेला आहे आणि याचं कारण पण स्पष्ट झालेलं नाही. परंतु एक कारण सांगितलं जात आहे, निवडणूक आणि निवडणूकचे निकाल किंवा आचारसंहिता. हे बघा, या गोष्टी असू शकतात, परंतु हे स्पष्ट करायला पाहिजे होतं ना. आता आचारसंहितेमध्ये लाभ मिळेल, आचारसंहितेचं काही बंधन नाही असं देखील बोलण्यात आलं आहे. मग आचारसंहिता असो किंवा नसो, लाभ तर द्यायला पाहिजे होता, परंतु हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात आला नाही. आता पण जरी तुमच्या खात्यामध्ये हप्ता आलेला नसेल तर बघा, त्याबद्दल स्पष्ट माहिती शासनाने अजून काहीच दिलेली नाही. GR येऊन बघा, GR येऊन 15 दिवस झाले असतील माझ्या माहितीनुसार. हो, 15 दिवस झाले असतील. तर GR आल्यानंतर, हे बघा, GR आल्यानंतर 2 किंवा 3 दिवसात हप्ता येतो. परंतु GR येऊन जरी 15 दिवस झालेले आहेत, तर असं काय झालेलं आहे ज्यामुळे हप्ता आलेला नाही? ठीक आहे, हप्ता तुम्हाला आता सोडला जाणार आहे. एक मॅप देण्यात आलं आहे, अशी माहिती देण्यात आलं आहे की डिसेंबरच्या शेवटी, आता डिसेंबरचा शेवटचाच आठवडा चालू आहे, डिसेंबरच्या शेवटी पहिला मेसेज येईल तो असणार आहे
1500 रुपयाचा नोव्हेंबरचा. त्यानंतर 14 जानेवारी रोजी दुसरा मेसेज येईल, तो असणार आहे 3000 रुपयाचा. म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 वेगळे आणि 1500 रुपये नोव्हेंबरचे. अशा पद्धतीने मॅसेज देण्यात येईल असं बोललं जात आहे आणि ही वरून माहिती आलेलं आहे सूत्रांकडून. तर या पद्धतीने हप्ता यावेळेस वाटप केला जाईल असं बोललं जात आहे. ठीक आहे, मग आता 1500 रुपये तर द्या ना मग. तर ठीक आहे, 1500 रुपयाचे चान्सेस आता वाढलेले आहेत कारण डिसेंबरचे एंडिंगचे काही दिवस उरलेले आहेत. तर कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल मेसेजकडे लक्ष द्या बहिणींनो. ओके, ठीक आहे, ही माहिती महत्त्वाची होती. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती आपण समजून घेतली आणि महत्त्वाचं आता आपण समजून घेणार आहोत 21,341 रुपये संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि आजच्या टॉप कामाच्या बातम्या बघा तुम्ही आता. चला, पहिलीच बातमी आपण इथे बघणार आहोत. या सरकारी बँकेत जमा करा 1 लाख आणि मिळवा 21,341चं फिक्स व्याज गॅरंटीसह. काय म्हटलेलं आहे? गॅरंटीसह मिळणार परतावा. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की 21,341 रुपये संदर्भात तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल. तर हीच ती अपडेट आहे. 21,341 हे व्याज तुम्हाला मिळणार आहे जरी तुम्ही या सरकारी बँकेत 1 लाख रुपये गुंतवले तर. तर काय आहे अपडेट समजून घेऊया. यावर्षी रेपो रेटमध्ये 1.25% कपात होऊनही अनेक बँका अजूनही मुदत ठेव FD खात्यावर उत्तम व्याज देत आहेत. रिझर्व्ह बँक RBI गरजेनुसार रेपो रेटमध्ये बदल करत असते. जेव्हा RBI रेपो रेट वाढवते तेव्हा FDचे व्याजदरही वाढतात आणि जेव्हा रेपो रेट कमी केला जातो तेव्हा FDवर मिळणारं व्याजही कमी होतं. आज आम्ही तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अशा एका FD योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये केवळ 1 लाख रुपये जमा करून लक्षपूर्वक काय 10 लाख नाही, 10 लाख नाही, 1 लाख फक्त 1 लाख रुपये जमा करून तुम्ही 21,341 रुपयापर्यंत निश्चित व्याज मिळवू शकता. विविध कालावधीच्या FD आणि व्याजदर. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एक सरकारी बँक असून ती FD खात्यांवर 3.0% ते 6.80% व्याज देत आहे. या बँकेत तुम्ही किमान 7 दिवसांपासून ते कमाल 10 वर्षाच्या कालावधीसाठी FD खातं उघडू शकता. ही सरकारी बँक 444 आणि 555 दिवसांच्या विशेष FD योजनांवर सामान्य नागरिकांना 6.30% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.80% इतकं सर्वाधिक व्याज देत आहे. तसंच 3 वर्षाच्या कालावधीसाठी असलेल्या FD योजनेवर सामान्य नागरिकांना 6% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.50% व्याज मिळत आहे. ओके, गुंतवणुकीवर मिळणारा निश्चित परतावा आणि सुरक्षितता. जर तुम्ही सामान्य नागरिक असाल आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 3 वर्षाच्या FDमध्ये 1 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 1,19,562 रुपये मिळतील, ज्यामध्ये 19,562 रुपयांचं निश्चित व्याज समाविष्ट असेल. दुसरीकडे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि योजनेत 3 वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवले, हे बघा 1 लाख रुपये 3 वर्षासाठी जरी तुम्ही गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 1,21,341 रुपये मिळतील, ज्यात 21,341 रुपयाचा निश्चित व्याजाचा समावेश आहे. हे बघा, हेच आहे ते 21,341 रुपये व्याज ज्येष्ठ नागरिकांना मिळेल. ओके, त्यानंतर पुढे बघा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक असल्याचे तुमचे पैसे येथे पूर्णपणे सुरक्षित आहेत. FD योजनेअंतर्गत मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला तुमची मूळ रक्कम ही निश्चित व्याज हमीसह परत मिळते. आलं लक्षात? चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता. चला बातमी नंबर 2 बघा आता. बातमी नंबर 2 अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
रेल्वेचं काम थांबवा, अजित पवारांचा अधिकाऱ्यांना कडक आदेश, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. भूमी अभिलेख यांच्याकडे रेल्वेने सर्व दौंड तालुक्यातील बाधित सर्वे नंबर, गट नंबर याची मोजणी करून रेल्वेची जागा निश्चित करावी आणि त्यानंतरच पुढील काम सुरू करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. दौंड तालुक्यातील सहजपूर, बडक, हे बघा, सहजपूर, बोरी, बडक व इतर परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीत सुरू असलेल्या रेल्वे कामाबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर दौंड तहसील कार्यालयात दिनांक 24 रोजी महत्त्वपूर्ण बैठक. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची रेल्वे संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यात अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती व यशवंत सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सुशांत दरेकर सह अर्जदार सचिन भगत व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार ममता भंडारी देशमुख, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी श्याम ताथवडकर, रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर जे काही रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर आहेत सुजित पगारे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये सुरू असलेले रेल्वेचे काम तात्काळ थांबवण्याचे या बैठकीत ठरले. त्याचबरोबर भूमी अभिलेख यांच्याकडे रेल्वेने सर्व दौंड तालुक्यातील बाधित सर्वे नंबर व गट नंबर याची मोजणी करून रेल्वेची जागा निश्चित करावी आणि त्यानंतरच पुढील काम सुरू करावे, असे बैठकीत ठरले. या परिसरामधील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये रेल्वे विभागाकडून सध्याचे अतिक्रमण करण्यात आले आहे, ते देखील अनधिकृत असल्याचे शेतकऱ्यांनी अर्जामध्ये स्पष्ट नमूद केले आहे. संबंधित महसूल विभाग व भूमी अभिलेखाच्या माध्यमातून मोजणी करून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नये, असे या भागातील सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रसंगी दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात, आप्पासाहेब पवार, अनेक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. रेल्वे विभागाने शेतकऱ्यांना विश्वास घेऊन व तसेच त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला योग्य देऊन सहकार्य करण्याची गरज आहे. या संदर्भात दौंड तालुका व पुणे जिल्हा सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे, सुशांत दरेकर, माजी उपसभापती, दौंड पंचायत समिती यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, ही बातमी संबंधी पुढील बातमी बघा तुम्ही आता. जी पण माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे ती पूर्ण कामाची माहिती मिळणार आहे. ह्या बातम्या तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाहीत, बरोबर ना. अशा बातम्या तुम्हाला मी देतो. हे बघा, त्यानंतर आता शेवटची बातमी आपण बघणार आहोत. आजच्या या व्हिडिओची शेवटची बातमी बघा, 3 नंबरची बातमी. देशभरात वीज होणार आहे स्वस्त, पॉवर ट्रेडिंग शुल्काबाबत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचा मोठा निर्णय. देशभरातील वीज ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तुमचं वीज बिल जे आहे ते आता स्वस्त होणार आहे. तर बघा, CERC कडून पॉवर ट्रेडिंग शुल्क कमी करण्याचा विचार. तर CERC कडून हा पॉवर ट्रेडिंग कमी करण्याचा जो काही शुल्क करण्याचा विचार आहे तो सुरू. विजेचे दर कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचा निर्णय. देशभरातील वीज ग्राहकांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भविष्यात विजेच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय विद्युत नियामक आयोग पॉवर ट्रेडिंग एक्सचेंजर लागणाऱ्या ट्रान्झॅक्शन शुल्क कमी करण्याचा विचारात आहे. CERCच्या निर्णयाचा उद्देश विजेचा दर कमी करणे हा आहे. या सुधारणांमुळे कार्यक्षमता वाढविण्यास, तरलतेची स्थिती मजबूत करण्यास, हे बघा, तर कार्यक्षमता वाढविण्यास आणि तरलतेची स्थिती मजबूत करण्यास आणि वेगवेगळ्या एक्सचेंजर्समध्ये किमती तर्कसंगत करण्यास मदत होणार आहे. जानेवारी 2026 मध्ये टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या गोष्टी आपल्याला पाहायला भेटणार आहेत. वीज दरमध्ये कपात स्वस्त होणार आहे.
केंद्रीय वीज नियामक आयोगाच्या या निर्णयामुळे वीज खरेदीदारांसाठी एकूण खर्च कमी होऊ शकतो. 2 वर्षाहून अधिक काळ विचारविनिमय केल्यानंतर यावर्षी जुलैमध्ये CERCने बाजार एकत्रीकरणाला मान्यता दिली. जानेवारी 2026 पासून टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाईल. बाजार एकात्मकता म्हणजे वेगवेगळ्या एक्सचेंजरमध्ये वीज खरेदी आणि विक्री एकाच प्रणालीमध्ये एकत्रित करणे, जेणेकरून एकच किंमत निश्चित होण्यास मदत होईल. केंद्रीय वीज नियामक आयोगाच्या या निर्णयामुळे वीज खरेदीदारांसाठी एकूण खर्च कमी होऊ शकतो. 2 वर्षांहून अधिक काळ विचारविनिमय केल्यानंतर यावर्षी जुलैमध्ये CERCने बाजार एकत्रीकरणाला मान्यता दिली. जानेवारी 2026 पासून टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाईल. बाजार एकात्मता म्हणजे वेगवेगळ्या एक्सचेंजरमध्ये वीज खरेदी करणे हे आहे. ओके, तर बघा इथे काय म्हटलं आहे, केंद्रीय वीज नियामक आयोग अनेक पैलूंची तपासणी करत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की डिसेंबर 2025 मध्ये पॉवर एक्सचेंजरकडून आकारल्या जाणाऱ्या व्यवहार शुल्काचा आढावा घेण्यासाठी CERCने एक सल्लामसलत पत्र तयार केलं आहे. नाव न सांगण्याच्या अटींवर अधिकाऱ्याने सांगितले की केंद्रीय वीज नियामक आयोग सध्याची व्यवहार शुल्क रचना जी प्रति युनिट 2 पैसे मर्यादित आहे ती त्या बाजारपेठेसाठी योग्य आहे. जेथे व्यापाराचे प्रमाण वेगाने वाढले आहे. सध्या ज्या पर्यायांचा विचार केला जातोय त्यातील ट्रेंडिंग सेगमेंटसाठी युनिट जे काही प्रति युनिट आहे 1.5 पैशाच्या फिक्स्ड ट्रान्झॅक्शन शुल्क आहे. ओके, तर बोललं जात आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच वीज बिल जे आहे ते कमी होऊ शकतं हळूहळूपणे आणि ते टप्प्याटप्प्याने होईल. ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत जबरदस्त टॉप बातम्या बघितल्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाही. चला व्हिडिओला लाईक करा. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि यूट्यूब टीमला माहिती आहे, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात आपल्या चॅनलचे व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.